आज जो मतमोजणी कार्यक्रम आहे त्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहेत, कसं बंदोबस्त तैनात करण्यात आला? तुम्हीच द्या प्रतिक्रिया, कसा आहे बंदोबस्त? या डीवायएसपीचा सर आज नांदेड जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी 12 नगरपालिका आणि 1 नगर परिषद असा 13 ठिकाणी मतमोजणी होणार. मतमोजणी चालू झालेला आहे आणि त्यासाठी आमची पोलीसची, SRPFची, RCP, होमगार्ड असा सर्व बंदोबस्त पॉइंटवर लागलेला आहे. जे महत्त्वाचे ठिकाणी आहे तिथे आपण ड्रोन फुटेजमध्ये सुद्धा कव्हरेज घेत आहोत आणि जे एक महत्त्वाचे विषय असतो की कोऑर्डिनेशन, एक समन्वय ठेवणे. आमचे सर्व जे कॅन्डिडेट्स आहे, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यांच्यासोबत प्रॉपर कोऑर्डिनेशन, समन्वय ठेवून नांदेड पोलीस बंदोबस्तसाठी पूर्णपणे सज्ज आहे, तयार आहे. पण आम्ही त्याचबरोबर एक आवाहन करणार की आमचे सर्व कॅन्डिडेट्स, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्स, सर्व एक पोलीस आणि जे आरोप प्रशासन आहे त्यांच्यासोबत समन्वय ठेवून शांततात मतमोजणीची प्रक्रिया करणार. त्याच नाही फक्त, आणि मतमोजणी संपल्यानंतर सुद्धा जे एक प्रोटोकॉल असतो आचारसंहिताचे, कोणी विजय रॅली, विजय मोर्चा किंवा कोणाच्या घरी समोर जाऊन काही प्रॉब्लेम करण्याची प्रयत्न किंवा कोशिश करू नका, अदरवाइज पोलीस तुमच्यावर ऍक्शन घेईल. शांततात करा. आजचे दिवस महत्त्वाचे आहे. लोकशाहीचा हा एक पर्व है, शांततात साजरा करा. थैंक यू सो मच। धर्माबाद के अंदर जहाँ पर पैसे बांधने के लिए जो धांधली हुई थी, इस संबंध में पुलिस प्रशासन ने किस प्रकार की भूमिका दी है? भूमिका कल ही मैंने बाइट दिया इसके लिए, आणि त्याचसाठी जे आरो त्यांनी तक्रार जे देतील त्यांच्यावर पोलीस त्याचप्रमाणे कारवाई करतील. धर्माबादमध्ये सुद्धा 70% पेक्षा जास्त मत पडलेला आहे. शांततात जे मतदानची प्रक्रिया आहे ते झालेला आहे, अनइंटरप्टेड. तिथे पण काही प्रॉब्लेम झाला नव्हता. जे काही मीडियामध्ये आलेला आहे त्यांच्यावर चौकशी करून आम्ही कारवाई करत आहोत. थँक्यू.